ना कसे आहात सर्वजण? मजेतच असताल? झालं जेवण वगैरे? काही लोकांना माणसाच्या राहण्यावरून त्याचं व्यक्तिमत्व ओळखतात की नाही. ही काही गरीब असेल हो, काही शिकलेली नसेल ना, अनाडीच दिसते असं. कारण का राहणीमान तसं असतं साधं. आणि एखादी अनाडी बाई असते, तिने खूप मेकअप केलेला असतो भडक असं, आणि काय तिने कपडे घालायचे ते घातले असतील, इंग्लिश म्हणजे जीन्स वगैरे, टॉप वगैरे, किंवा काय असेल तिचं, तिने ते वेअर केलं असेल. तर असा भ्रम आहे समाजामध्ये की चेहऱ्यावरून माणसं ओळखत आहेत, म्हणजे माणसाची हे, पण ते फार चुकीचं आहे. कारण जर एखादी बाई शिकले सवरलेली असतील ना, तिच्या राहणीत जो टापटीपपणा असतो, जे तिचं राहणं असतं, तिची पर्स असते, तिचे कपडे असतात, आणि तिचा साधेपणा असतो पण नीटनेटकेपणा असतो, तो चेहऱ्यात भरतो. आणि माणसं स्वतःहून विचारतात, काय कुठल्या ऑफिसला तुम्ही जॉब करता, असं असतं. आणि काही लोक त्या बाईच्या चालचलवणी करून ओळखतात की नाही, अरे हे नसतं मेकअप आहे, आणि हे नसती हे वर्क, म्हणजे नाही का, असं लोकांना दाखवण्यासाठी हे असे कपडे घातलेले आहेत. तर असं असतं बघा. शाळेतली शिक्षिका ही वेगळी असते आणि IT मध्ये काम करणारी ही वेगळी असते. तर हे आहे असं व्यक्तिमत्व, जिथं विद्यार्थी घडवले जातात ती टीचर म्हणजे शाळेतली शिक्षिका, आणि जिथं मुलं घडून IT मध्ये कामाला जातात. मला तर IT क्षेत्र हे मुळीच आवडत नाही. कारण का, जेव्हापासून IT क्षेत्र आलेलं आहे सर्वीकडे, असं नाही मी म्हणत की आपल्या इथेच, सर्व ठिकाणी मुलं फार बिघडून गेलेली आहेत. म्हणजे जो एकदम अत्यंत खेडेगावातला मुलगा आहे ना, तो देखील येऊन इथं त्याला दारूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन आणि खोटं बोलण्याचं व्यसन हे लागतं, एवढं मात्र खरे. आणि मुली पण अत्यंत दुर्मिळ खेडेगावातून येतात आणि इथं मैत्रिणीसोबत राहतात आणि वाटेल तसे वागतात. त्यांना काय माहिती असतं की, त्यांना असं वाटतं की नाही, आपण करतोय ते योग्यच करतोय, आता हेच दिवस आहे मजा करण्याचे. आणि मजा करता करता त्यांचा एक दिवस काय होतं हे त्यांना त्यांचंच माहिती असतं. एखादा मुलगा येतो फसवून जातो, एखादी मुलगी येते खून करून जाते. असं आहे बघा हल्लीचं जग. म्हणून मला ना हल्लीचं जगच नाही आवडत. म्हणजे हल्लीचं जग म्हणजे पिढी नाही आवडत, मुलं नाही आवडत. कारण का, त्यांना काही नॉलेज तर नाही आहे, म्हणजे संस्कार तर काही नाही आहे. फक्त आपलं खिशात पैसे आहेत 4 म्हणून कपडे घे, हॉटेलमध्ये खायला जा, वाटेल तशी शोक कर, ह्याच्यातच ते गुरफटून गेलेले आहेत. काही काही आहेत चांगले, मी म्हणत नाही सर्वच वाईट आहेत, काही काही खरंच चांगले आहेत, आणि काही काही फार वाया गेले. धन्यवाद.